फायनली पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी 90% शेतकऱ्यांची परमिशन मिळाली। याचा अर्थ लवकरच पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्याला बघायला भेटणार आहे। त्याच्या आधी रिंग रोडचं कामसुद्धा पुरंदरमध्ये सुरू झालं होतं आणि मागच्या महिन्यामध्ये तुम्ही न्यूज वाचलीच असेल की पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळच IT पार्कसुद्धा येत आहे। म्हणजे जो आपलं हिंजवडी IT पार्क आहे त्याचा ताण कमी करण्यासाठी जवळजवळ 1,500 एकर अतिरिक्त जागा जी आहे ती IT पार्कसाठी राज्य सरकारकडून घेतली जाणार आहे। म्हणजे पुरंदर तालुका असेल किंवा पुण्याचा दक्षिण भाग असेल त्याचं येणारं फ्युचर ते खूप चांगलं आहे आणि ह्या सर्व न्यूज तुम्ही वाचतच असाल, बघतच असाल। आणि आता जर तुम्हाला पुरंदरजवळ किंवा पुरंदरमध्ये स्वस्तामध्ये जागा शोधायची असेल तर मग आजचा प्रोजेक्ट फक्त तुमच्यासाठीच आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्टीवन आणि तुम्ही बघताय बुक माय वास्तूचं जमीन जुमला हे आपल्या हक्काचं फक्त जमिनी संदर्भात माहिती देणारं एकमेव मराठी यूट्यूब चॅनल। आणि आज मी तुमच्यासाठी सगळ्यात मोठा, सगळ्यात यशस्वी, सगळ्यात लक्झरियस असा फार्म हाऊस प्रोजेक्ट घेऊन आलो आहे जो की गेटेड कम्युनिटीचा आहे। आता यशस्वी मी यासाठी म्हटलं की 450 एकरची ही पूर्ण लँड बँक आहे, लँड पार्सल आहे या प्रोजेक्टचं, ज्याच्यामधली 150 एकर जागा विकून झाली आहे। त्याच्यामध्ये 130 बंगले जे आहेत ते कस्टमरकडून बनवण्यात आलेले आहे। आणि फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये डेव्हलपमेंट जी असते ती खूप चॅलेंजिंग असते, जी इथं सक्सेसफुली तयार झालेली आहे। आणि आत्ता एक 18 एकरचं नवीन फेज लॉन्च करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 11, 12, 15, 20 गुंठ्याचे प्लॉट घेऊ शकता आणि रेट खूप अट्रॅक्टिव्ह आणि अफोर्डेबल ठेवण्यात आलेले। सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हा प्रोजेक्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो, तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा। सो मंडळी, सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया, कारण की जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं। हा जो प्रोजेक्ट आहे तो जो रोड सासवडकडून कापूरहोळला जातो, ज्याच्यामध्ये तुम्हाला नारायणपूर, त्याच्यानंतर बालाजीचं जे टेम्पल आहे, त्याच्या व्यतिरिक्त पुरंदर किल्ला आहे, हे जे सगळे ज्या रोडवर आहे त्याच रोडवर हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। इथून जे नारायणपूरचं दत्त मंदिर आहे ते फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। त्याच्यानंतर बालाजीचं जे खालचं टेम्पल आहे ते 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावर आहे। त्याच्या व्यतिरिक्त जो आपला पुणे-बेंगलोर हायवे किंवा पुणे-सातारा हायवे तो पण एक 10 ते 12 मिनिटाच्या अंतरावर आहे। सासवड जे आहे ते इथून 10 किलोमीटरवर आहे। आणि आता तुम्हाला माहिती आहे, जसं मी मगाशी सांगितलं, पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे पारगावमध्ये बनतं आहे, तर साधारणतः जर एअरपोर्टचं डिस्टन्स इथून काढलं तर 15 मिनिटाच्या वर तर तुम्हाला मुळीच लागणार नाही। त्या व्यतिरिक्त जे आपला हिस्टॉरिकल आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आपलं आहे पुरंदर किल्ला, तो पण इथून एक 5 ते 10 मिनिटाच्याच अंतरावर आहे। आता कात्रजवरनं जर हे डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर येवलेवाडी मार्गे जर आलात तुम्ही तर 29 किलोमीटर तुम्हाला हे अंतर जे ते लागतं। आणि जर पुणे-सातारा हायवेवरनं तुम्ही आलात कापूरहोळ मार्गे तर 39 किलोमीटर हे अंतर तुम्हाला बसेल। हडपसरवरनं येत असाल तर 37 किलोमीटरचं हे अंतर आहे। बाकी तुम्ही पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून जर येणार असाल तर त्या हिशोबाने हे डिस्टन्स कमी जास्त होऊ शकतं, पण लोकेशन खूप चांगलं आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की ह्या इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे हा जो रोड आहे ना आता, जो की 12 मीटरचा आहे, सासवडच्या हिशोबाने योग्य आहे, पण एअरपोर्टमुळे हा रोड अजून खूप मोठा इथे होणार आहे। त्या हिशोबाने सुद्धा इथलं नॅचरल अप्रिशिएशन खूप चांगलं होणार आहे। आणि हे लोकेशन ना तुम्हाला महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा, खंडाळ्याची जी आठवण आहे ती निश्चित करून देईल। फक्त आता तुम्हाला जर महाबळेश्वरला जायचं असेल तर साधारणतः 100-120 किलोमीटरचा तुम्हाला ड्रायव्हिंग डिस्टन्स जो आहे तो कवर करावा लागतो। लोणावळा, खंडाळ्याला जरी जायचं असेल तर साधारणतः 1 ते 1.5 तासाचं अंतर तुम्हाला नक्कीच लागतं, म्हणजे वेळ लागतो 1-1.5 तास जायला। आणि गर्दी पण खूप झालेली आहे, पण हे अंतर असं आहे की जिथे तुम्ही एक 45 मिनिटात मॅक्सिमम येऊ शकता। आणि आता मी हा व्हिडिओ बनवायला सकाळीच आलो होतो, पण पुण्यात पाऊस नाही, पण इथं कंटिन्यू पाऊस पडतो आहे, प्लस जिथे ही जागा आहे ती पूर्ण फॉगमध्ये आहे। तर निश्चित तुम्हाला महाबळेश्वर, त्याच्यानंतर खंडाळा असेल, पाचगणी असेल, लोणावळा असेल, त्याची आठवण हा प्रोजेक्ट करून देईल। लोकेशन उत्तम आहे। जेव्हा कधी साईड व्हिजिटचा प्लॅन कराल स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून संपर्क करा, आमची टीम तुम्हाला गुगल लोकेशन पण पाठवेल आणि इथं येण्यासाठी पूर्ण मदत करेल। सो मंडळी, ह्या न्यू लॉन्च फेजचा जो लेआउट आहे त्याला आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। टोटल 18 एकरचं हे लँड पार्सल, या पूर्ण फेज जो आहे नवीन फेज तो 18 एकरचा, ज्याच्यामध्ये फक्त 51 प्लॉट आहे, त्यातले 19 प्लॉट सोल्ड आउटसुद्धा इथे झालेले आहेत। मिनिमम प्लॉट साईज ही 10 गुंठ्याची असणार आहे, कारण सेपरेट सेल डीड सातबाऱ्यासाठी ती साईज रिक्वायरमेंट आहे, त्यामुळं तेवढी ठेवण्यात आली आहे। मग 12 गुंठ्याचे, 15-20 गुंठ्याचे पण प्लॉट इथे अवेलेबल आहेत। आता प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या फॅसिलिटी मिळणार ते समजून घेऊ। पहिल्या प्लॉटच्या फॅसिलिटी समजून घेऊ। तो जो प्लॉट आहे त्याला तुम्हाला डिमार्केशन करून मिळणार आहे, म्हणजे सिमेंटचे पोल आणि त्याला वायर फेन्सिंग असणार आहे। वॉटर कनेक्शन तुम्हाला मिळणार आहे, लाईट कनेक्शन मिळणार आहे, नेम प्लेट असणार आहे, प्लांटेशन असणार आहे
आता जर ॲम्युनिटीज सांगायचं झालं तर सिमेंटचे रोड, एंट्रन्स गेट, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट जे आहे ते सोलरवर असणार आहे, सिक्युरिटी केबिन, त्यानंतर CCTV कॅमेरा, म्हणजे बेसिकली 3 टायर सिक्युरिटी जी आहे ती इथे असणार आहे. इथे ॲम्युनिटीजमध्ये ऑर्गॅनिक कॅफे नावाचा एक कॉन्सेप्ट बनवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर रोड साईड प्लॅन्टेशन सुद्धा असणार आहे आणि 11 गुंठ्याचा प्लॉट घेऊन तुम्ही असा सुंदरसा जो वुडन हाऊस म्हणतात त्याला, तो इथं बनवू शकणार आहात. इथे 2 BHK जर वुडन हाऊस तुम्ही डेव्हलपरकडून बनवून घेतला तर हा 40 लाखात फुल्ली फर्निश वुडन हाऊस बनवून मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही इथे शनिवार रविवार किंवा सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये येऊन राहू शकता. सोबत जर तुम्ही ह्याला Airbnbला लिस्ट केलं तर खूप चांगलं जे रेंट आहे ते तुम्हाला ह्याच्यामार्फत इथे मिळू शकतं. सोबत जर तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करत असाल आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा तुमचा विचार असेल तरीसुद्धा हा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी बेस्ट होऊ शकतो. किंवा तुम्ही पुण्यात जॉब करताय, तुमचं जे मूळ गाव आहे ते समजा मराठवाडा, विदर्भात किंवा खानदेशात आहे आणि तुम्हाला एवढं लांब जाणं शक्य नसेल, पुण्याच्या जवळपासच तुम्हाला तुमचं गावासारखं घर बनवायचं आहे, तरी हा जो प्रोजेक्ट आहे ना तो तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कारण प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप चांगली आहे. सोबत ही जी जागा आहे ती हिस्टॉरिकल आहे, कल्चरल जागा आहे आणि ॲप्रिशिएशन जे आहे ते खूप चांगलं होणार आहे. तुम्ही हा पूर्ण फार्म बघू शकता किती सुंदर पद्धतीने इथं डेव्हलप केलं आहे. हे एका कस्टमरने घेऊन त्यांची इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट जी आहे ती इथे चालू आहे. सो असं सुंदर असं घर जे आहे तुम्ही इथे निश्चित बनवू शकता. आता आपण या प्रोजेक्टचे रेट समजून घेऊया. आता व्हिडिओच्या शेवटी आपण इथले रेट समजून घेऊया. 500 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट आहे, म्हणजे गुंठ्यात सांगायचं झालं तर 5 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. आणि सगळ्यात छोटा प्लॉट जरी तुम्ही इथं घेतला 10,000 स्क्वेअर फूटचा तर 55 लाख रुपये तुमचं पॅकेज कॉस्ट इथे असणार आहे. आणि फार्म हाऊस प्लॉट असल्यामुळे लोनची फॅसिलिटी नाही, तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्युशन इथे करावं लागेल. बाकी हा प्रोजेक्ट त्या लोकांच्या हिशोबाने बनवलं आहे ज्यांच्या आयुष्यात सर्व गरजा पूर्ण झालेल्या आहेत आणि ज्या लोकांना उत्तम गेटेड कम्युनिटीचा प्रोजेक्ट पाहिजे, त्यासोबत उत्तम कनेक्टिव्हिटी पाहिजे, त्यासोबत हेरिटेज आणि कल्चरल जे लोकेशन आहेत ते हवेत आणि त्यासोबत ॲप्रिशिएशनसुद्धा हवेत. आता या प्रोजेक्टचं ॲप्रिशिएशन का होईल हे मी स्क्रीनवर टाकतो आहे. तुम्ही व्हिडिओला थोडा वेळ थांबून ती सगळी कारणं बघू शकता ज्याच्यामुळं तुम्हाला इथं गॅरंटेड ॲप्रिशिएशन मिळणार आहे. आणि जाता जाता तुम्हाला अजून एक ऑपॉर्च्युनिटी नक्की मी शेअर करू इच्छितो. जर तुमचं बजेट 55 लाखापर्यंत नसेल, फार्म हाऊस प्लॉट घ्यायचं आहे 10-20 लाखाचंच बजेट आहे आणि डेड इन्व्हेस्टमेंट झाली नाही पाहिजे, काहीतरी त्यातून रेव्हेन्यू आला पाहिजे, तर एक रिसेंटली एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे जिथे तुम्ही 1 लाख रुपये गुंठ्यानी 10 लाखात 10 गुंठे किंवा सेपरेट सेल डीड आणि 7/12 पाहिजे असेल तर 20 लाखात 20 गुंठे प्लॉट घेऊन अगरवूड फार्मिंगमार्फत करोडो रुपये कमवू शकता. प्लस एक प्री लॉन्च ऑफर चालली ज्याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट मंथपासून रेव्हेन्यू जो आहे तो लगेच यायलासुद्धा सुरू होणार आहे. सो तुम्हाला हा कॉन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा. बाकी या प्रोजेक्ट संदर्भात तुमचे कुठलेही प्रश्न असतील किंवा तुम्हाला इथे साईट व्हिजिट प्लॅन करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आमच्या जमीन जुमला किंवा बुक माय वस्तूच्या टीमला नक्की संपर्क करा. आमची टीम तुम्हाला या प्रोजेक्टपर्यंत येण्यासाठी तर मदत करेलच, सोबत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कुठला मनपसंत प्लॉट घ्यायचा असेल किंवा निगोशिएशन करायचं असेल तरीसुद्धा आमची टीम निश्चित तुमच्यासाठी मध्यस्थीची भूमिका करेल. आणि बाकी तुम्हाला माहिती आहे की आम्ही कधी कुठले चार्जसुद्धा करत नाही. सोबत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला पण विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.